पहा या ठिकाणी तुम्हाला फिगर दिसतेय. आपल्याला स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन हे आपल्याला स्टडी करायचे. तर स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन त्यासाठी शॉर्टकट मध्ये मी लिहितो एस फॉर स्टेडी, एफ फॉर फ्लो, ई फॉर एनर्जी, ई फॉर इक्वेशन. म्हणजे मी काय म्हणतो त्याला SFEE. म्हणजे तुम्हाला असंही विचारू शकतात राईट SFEE इक्वेशन. समजतंय? असंही विचारू शकतात SFEE म्हणजे काय? S फॉर स्टेडी, F फॉर फ्लो, E फॉर एनर्जी, E फॉर इक्वेशन. म्हणजे स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन. हे समजलं तुम्हाला? ते शॉर्टकट मध्ये लिहिलेलं आहे स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन. आता आपल्याला काय करायचंय अप्लाय फर्स्ट लॉ टू द सिस्टम. म्हणजे इथं तुम्हाला जी काही फिगर दिसतीये त्या फिगर मध्ये काय असेल एक सिस्टम असेल. सोबत या ठिकाणी हे तुमचं सिस्टम आहे दिसतंय. या ठिकाणी चौकोन मी काढलाय तो. सपोज या ठिकाणी सिस्टम आहे आणि ह्या सिस्टमला तुम्हाला ही जी रेड कलरची बाउंड्री दिसते त्या बाउंड्रीच्या आतमध्ये सिस्टम असेल, बाहेर काय असेल सराउंडिंग असेल. समजतंय? या बाउंड्रीच्या आतमध्ये काय असेल सिस्टम. आणि या सिस्टमच्या बाहेर काय असणार आहे? हा जो ब्लॅक कलरचा जो काही बॉक्स आहे किंवा डॉटेड लाईनचा जो बॉक्स दिसतोय तुम्हाला त्याला आपण कंट्रोल सरफेस किंवा त्याला आपण बाउंड्री सुद्धा म्हणू शकतो. या कंट्रोल सरफेसला आपण काय म्हणू शकतो? बाउंड्री. समजतंय? कंट्रोल सरफेस म्हणजे ही जी काही बाउंड्री आहे आणि ह्या बाउंड्रीच्या आतमधले जे काही व्हॉल्यूम आहे त्याला आपण कंट्रोल व्हॉल्यूम म्हणतो. म्हणजे कंट्रोल व्हॉल्यूम म्हणजे काय असेल? ती सिस्टीम असेल. कंट्रोल व्हॉल्यूम म्हणजे काय? ती त्याच्या आतमध्ये काय असणार आहे? सिस्टीम असणार आहे. समजतंय? या ठिकाणी आतमध्ये पहा मी सिस्टीम ड्रॉ केले आणि त्याच्या बाहेर काय असेल? सराउंडिंग. या सिस्टीमच्या बाहेर काय असेल? तर सराउंडिंग. समजतंय मित्रांनो? या चौकोन बॉक्सच्या आतमध्ये काय आहे? सिस्टीम. त्याच्या बाहेर काय आहे? बाहेर काय आहे? सराउंडिंग. ओके. आता आपल्याला स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन साठी आपल्याला फर्स्ट लॉ या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. फर्स्ट लॉ काय सांगतो? एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, कॅन नॉट बी डिस्ट्रॉय, बट वी कॅन कन्वर्ट वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. बरोबर? बरोबर. फर्स्ट लॉ काय सांगतो? फर्स्ट लॉ काय सांगतो की एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, कॅन नॉट बी डिस्ट्रॉय, बट वी कॅन कन्वर्ट वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. म्हणजे याचा अर्थ काय होतो की एनर्जी आपल्याला नवीन तयार करता येते का? नाही. एनर्जी डिस्ट्रॉय करता येते का? नाही. पण एका एनर्जीचं आपण दुसऱ्या एनर्जीला मध्ये रूपांतर करू शकतो. तसंच या ठिकाणी मी असंही म्हणू शकतो की एनर्जी तयार करता येत नाही नवीन, तसं ती नष्ट करता येत नाही. ह्याचा अर्थ काय की एनर्जी जी आहे ह्या युनिव्हर्स मधली ती काय आहे? कॉन्स्टंट आहे. म्हणजे ह्या पृथ्वीवरची जी काही एनर्जी आहे ती त्यामध्ये मी नवीन एनर्जी तयार करू शकतो का? नाही. तसंच ह्या पृथ्वीवरची जी काही एनर्जी आहे ती मी नष्ट करू शकतो का? नाही. याचा अर्थ काय? ह्या पृथ्वीवरती जेवढी काही एनर्जी आहे ती कशी असेल? कॉन्स्टंट असेल. का? कारण की जी काही एनर्जी सपोज ह्या पृथ्वीवरती 1000 कन्सिडर करा, एक्झाम्पल म्हणून सांगतोय की सपोज ह्या पृथ्वीवरती किंवा ह्या पृथ्वीवरती 1000 किलो जूल एवढी एनर्जी आहे सपोज. प्रचंड खूप मोठी एनर्जी आहे, पण एक एक्झाम्पल म्हणून मी सांगतोय की सपोज ह्या पृथ्वीवरती 1000 किलो जूल एनर्जी आहे. आता एनर्जी जर नवीन तयार करता येत नाही तर 1000 मध्ये वाढ होईल का? नाही होणार.
तसंच मी एनर्जी नष्ट करू शकतो का? नाही करू शकत नष्ट. मग ती 1000 किलो जूल ही एनर्जी ती कमी होऊ शकते का? नाही. म्हणजे एनर्जी तयार पण करता येत नाही आणि नष्ट पण करता येत नाही. म्हणजे ह्या पृथ्वीवरची जी 1000 किलो जूल एवढी जर एनर्जी मी कन्सिडर केली तर ती कशी राहील? ती कॉन्स्टंट राहील. ती वाढणार देखील नाही आणि ती कमी देखील होणार नाही. समजतंय? म्हणजे ती एनर्जी काय आहे? कॉन्स्टंट आहे. समजतंय? म्हणजे युनिव्हर्स मधली एनर्जी काय राहील? ती कॉन्स्टंट असते. हे कोण सांगतं? फर्स्ट लॉ सांगतो. कोण सांगतं? फर्स्ट लॉ. मग फर्स्ट लॉ ते अप्लाय करायचं आपल्याला. सपोज कन्सिडर करा की या ठिकाणी ही जी सिस्टीम आहे या सिस्टीम मध्ये एक इनलेट पोर्ट आहे आणि एक आउटलेट पोर्ट आहे. म्हणजे एक त्याला काय आहे? इनलेट आणि एक काय आहे? आउटलेट. समजतंय? या ठिकाणी एक इनलेट आहे आणि एक काय आहे? आउटलेट आहे. म्हणजे इनलेट मधून काय होईल? जे काही फ्लुइड असेल ते काय होईल? फ्लुइड किंवा पदार्थ किंवा गॅस किंवा आपण मास म्हणू शकतो. ते मास काय होईल? या सिस्टीमच्या आतमध्ये येईल आणि आउटलेट मधून काय होईल? मास काय जाईल? सिस्टीमच्या बाहेर जाईल. ओके, समजतंय हे? ओके, मग या ठिकाणी काय होईल की जर आपण फर्स्ट लॉ लावला तर फर्स्ट लॉ प्रमाणे इनलेटची जेवढी एनर्जी आहे तेवढीच कुठं असेल? आउटलेटला एनर्जी असेल. समजतंय? म्हणजे ह्या सिस्टीमच्या इनलेटला जी काही म्हणजे ह्या सिस्टीम मध्ये आतमध्ये जेवढी काही एनर्जी येणार आहे तेवढीच काय होईल? त्या सिस्टीमच्या बाहेर एनर्जी जाईल. कारण की एनर्जी आपण तयार करतो का? तयार करत नाही. तसंच एनर्जी नष्ट करता येते का आपल्याला? नष्ट करता येत नाही. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? एनर्जी entering at inlet that is equal to energy leaving at outlet. समजतंय या ठिकाणी? म्हणजे आपण काय म्हणू शकतो? या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो? एनर्जी एंटरिंग म्हणजे जी काही एनर्जी या सिस्टीमच्या आतमध्ये जाणार आहे, समजतंय? तेवढीच एनर्जी काय राहील? या सिस्टीमच्या बाहेर जाताना राहील. समजतंय? या सिस्टीमच्या आतमध्ये येताना जेवढी एनर्जी असेल तेवढीच एनर्जी काय असेल? या सिस्टीमच्या बाहेर जाताना राहील. समजतंय मित्रांनो? एनर्जी एंटरिंग म्हणजे ह्या आतमध्ये सिस्टीम मध्ये जेवढी काही एनर्जी येते तेवढीच एनर्जी काय होईल? त्या सिस्टीमच्या बाहेर पडेल. म्हणजेच याचा अर्थ होतो की एनर्जी आपण नवीन तयार करू शकत नाही, तसंच एनर्जी आपण डिस्ट्रॉय देखील करू शकत नाही. समजतंय या ठिकाणी? मग त्यामुळे मी काय म्हणलं? एनर्जी एंटरिंग दॅट इज इक्वल टू एनर्जी लिव्हिंग. कारण की फर्स्ट लॉ काय सांगतो की नवीन एनर्जी आपल्याला तयार करता येत नाही आणि तसंच एनर्जी आपण डिस्ट्रॉय करू शकत नाही. मग त्यामुळे मी काय म्हणू शकतो की जेवढी एनर्जी या सिस्टीमच्या आतमध्ये येणार आहे तेवढीच एनर्जी सिस्टीमच्या पुढे जाईल, बाहेर जाईल. कारण की नवीन एनर्जी तयार करता येते का? नाही. म्हणजे इनलेटला आतमध्ये जेवढी एनर्जी आली, सपोज 1000 जूल एवढी एनर्जी इनलेट मधून आतमध्ये आली सिस्टीम मध्ये, तर सिस्टीम मध्ये नवीन एनर्जी तयार होईल का? नाही. तसंच ती 1000 एनर्जी कमी होईल का? नाही. आणि सिस्टीमच्या बाहेर जर एनर्जी जात असेल तर तेवढीच एनर्जी बाहेर जाईल. समजतंय? कारण की कोणती सिस्टीम आहे? स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन. स्टेडी म्हणजे काय? की एनर्जी आतमध्ये येते तेवढीच एनर्जी काय होते? कॉन्स्टंट रेटने बाहेर जाते. समजतंय? मग जेवढी एनर्जी आतमध्ये येईल तेवढीच एनर्जी बाहेर जाईल. म्हणजे त्याला आपण म्हणतो स्टेडी फ्लो एनर्जी. स्टेडी फ्लो म्हणतो त्याला आपण, स्टेडी फ्लो. समजतंय? म्हणजे एनर्जीचा जो आतमध्ये येण्याचा जो रेट आहे तेवढाच बाहेर जाण्याचा आहे. म्हणजे एनर्जी आतमध्ये 1000 येत असेल तर बाहेर पण किती जाईल? 1000च जाईल. म्हणजे एनर्जी एंटर जेवढी होणार आहे त्या सिस्टीम मध्ये तेवढीच एनर्जी काय होईल? त्या सिस्टीम मधून लिव्ह होईल. लिव्ह म्हणजे बाहेर पडणे. लक्षात ठेवा, लिव्हिंग म्हणजे काय? बाहेर पडणे. एंटरिंग म्हणजे आतमध्ये येणे. ओके, हे समजलं तुम्हाला? ओके, आता आपल्याला एनर्जी एंटरिंग, आता आतमध्ये कोणत्या कोणत्या एनर्जी येणार आहेत? एनर्जी एंटरिंग म्हणजे या ठिकाणी
या ठिकाणी इनलेटला जर मी सेक्शन घेतला आणि त्या सेक्शन मी घेतला त्याला मी नाव दिलं 1 1, इनलेटला मी नाव दिलं 1 1. समजतं, या इनलेटला मी नाव दिलं 1 1. तसंच या ठिकाणी आउटलेट जो आहे त्याला मी त्या ठिकाणी एक सेक्शन घेतला, त्याला मी नाव दिलं 2 2, म्हणजे तो 2 2 सेक्शन असेल आउटलेटला, 2 नंबरचं सेक्शन. समजलं, या ठिकाणी 1 1 सेक्शन आहे आणि एक 2 2 सेक्शन आहे. म्हणजे या ठिकाणी 1 1 ला म्हणजे इनलेटला एनर्जी कोणत्या कोणत्या असतील, तर इनलेटला पहिली एनर्जी असेल इंटरनल एनर्जी. फर्स्ट कोणती एनर्जी असेल इनलेटला? इंटरनल एनर्जी. समजतंय, ऍट इनलेट. तसंच इनलेटला कोणती एनर्जी असेल? पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी. तसंच ह्या इनलेट मधून आतमध्ये कोणती एनर्जी येणार आहे? कायनेटिक एनर्जी. म्हणजे इनलेट मधून जो काही आतमध्ये फ्लुइड जातोय, जो काही पदार्थ जातोय किंवा जो काही गॅस आतमध्ये जातोय, त्या गॅसमध्ये स्वतःची काय असेल? इंटरनल एनर्जी असेल. त्या गॅसला स्वतःची काय असेल? पोटेन्शियल एनर्जी असेल. त्या गॅसला स्वतःची काय असेल? कायनेटिक एनर्जी असेल. समजतंय? तसंच त्या गॅसला स्वतःची काय असेल? एक फ्लो एनर्जी सुद्धा असेल. फ्लो एनर्जी किंवा आपण त्या ठिकाणी फ्लो वर्क म्हणतो. फ्लो वर्क आणि फ्लो वर्क हे झालेलं आहे. या सगळ्या टर्म इंटरनल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी, फ्लो वर्क, या सगळ्या टर्म मी ऑलरेडी पहिल्यांदा घेतलेल्या आहेत सुरुवातीला अगोदरच्या लेक्चरला. फ्लो वर्क म्हणजे काय की ज्या वर्कमुळे ते फ्लुइड काय होतं? फ्लो होतं. समजतंय? ज्या वर्कमुळे ते फ्लुइड काय होतं? एखादं फ्लो होतं, म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातं. मग ते फ्लुइड एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जात असताना जे वर्क त्या फील्डवरती अप्लाय होतं त्या वर्कला आपण म्हणतो फ्लो वर्क. ओके, ते सुद्धा झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट अजून काय असतं त्या ठिकाणी? पहा, इंटरनल एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी, त्यानंतर कायनेटिक एनर्जी, त्यानंतर फ्लो वर्क. तसंच आपण या सिस्टीमला काय करतोय? एक हीट सप्लाय देतोय. समजतंय? म्हणजे सराउंडिंग मधून काय जाणार आहे? त्या सिस्टीम मध्ये हीट जाणार आहे. समजतंय? या ठिकाणी एरो तुम्हाला दिसतोय, हीट सप्लाय. म्हणजे आपण काय करणार आहे? सराउंडिंग मधून त्या सिस्टीमला काय करणार आहोत? एक हीट सप्लाय करणार आहोत. ती हीट सप्लाय म्हणजे ते सुद्धा काय असेल? या सिस्टीमला इनपुट आहे. इनपुट म्हणजे ते सिस्टीमच्या आतमध्ये जाते. म्हणजे इनलेट मधून काय जाईल? हीट सुद्धा काय होईल? त्या सिस्टीमला सप्लाय जाईल. त्या सिस्टीमला आतमध्ये हीट सुद्धा जाणार आहे. त्यामुळे या ठिकाणी इनलेटला मी हीट सुद्धा घेतो, हीट. समजतंय? मग इनलेटला कोणत्या कोणत्या एनर्जी असेल? एक पहिली असेल इंटरनल एनर्जी, दुसरी असेल पहिली असेल इंटरनल एनर्जी, त्यानंतर दुसरी असेल पोटेन्शियल एनर्जी, त्यानंतर कायनेटिक एनर्जी, फ्लो वर्क आणि हीट. म्हणजे या सगळ्यांची तुम्हाला काय करावं लागेल? बेरीज करावी लागेल. म्हणजे तुम्ही काय करता? इंटरनल एनर्जी ऍट 1 1 म्हणजे ऍट इनलेट असं म्हणलं तरी चालेल. इंटरनल एनर्जी ऍट इनलेट प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट इनलेट प्लस कायनेटिक एनर्जी ऍट इनलेट प्लस फ्लो वर्क ऍट इनलेट प्लस हीट सप्लाय इनटू द सिस्टीम. या सगळ्यांची बेरीज केली तर तुम्हाला काय मिळेल? एनर्जी एंटरिंग इनटू द सिस्टीम. म्हणजे त्या सिस्टीमच्या आतमध्ये किती एनर्जी एंटर झाली ते तुम्हाला मिळेल. समजतंय? तसंच तुम्हाला काय घ्यायचं या ठिकाणी? आउटलेटला. म्हणजे आउटलेटला एनर्जी काय आहे? तर सिस्टीमच्या आउटलेटला एनर्जी काय आहे
ते सुद्धा तुम्हाला घ्यायचंय. तर या ठिकाणी आउटलेटला कोणत्या कोणत्या एनर्जी असणार आहे, म्हणजे एनर्जी कोणत्या कोणत्या बाहेर जाणार आहे. एक या ठिकाणी पहा 2 नंबरला जो पोर्ट आहे आउटलेट, त्या ठिकाणून काय होईल, तो जो गॅस आतमध्ये आलेला आहे तो गॅस तसाच बाहेर पडेल आउटलेट मधून. मग तो जो गॅस बाहेर पडतोय, तर बाहेर पडत असताना त्या गॅसमध्ये स्वतःची काय असेल, पहिलं इंटरनल एनर्जी असेल त्या गॅसमध्ये, स्वतःची इंटरनल एनर्जी. कधी ऍट आउटलेट. इनलेटला इंटरनल एनर्जी वेगळी असेल सपोज, आणि आउटलेटला इंटरनल एनर्जी ती चेंज होऊ शकते बाहेर जाताना. समजतंय का? म्हणजे इनलेटला जेवढी इंटरनल एनर्जी आहे तेवढीच आउटलेटला राहील असं नाही, ती बदलूही शकते, ती चेंज ही होऊ शकते. त्यामुळे इनलेटला इंटरनल एनर्जी वेगळी असेल, आउटलेटला वेगळी असेल. तसंच आउटलेटला काय असेल, तो जो फील्ड आहे, तो जो गॅस आहे, त्या गॅसमध्ये काय असेल आउटलेटला, त्याची स्वतःची अशी काय असेल पोटेन्शियल एनर्जी सुद्धा असेल. त्यानंतर आउटलेटला काय असेल, त्याचे त्या गॅसमध्ये स्वतःची अशी काय असेल कायनेटिक एनर्जी असेल. तसेच आउटलेटला अजून काय असेल, आता आउटलेट मधून फ्लुइड तर बाहेर पडणार आहे, म्हणजे त्या ठिकाणी काहीतरी फ्लोवर सुद्धा असणार आहे की ज्या फ्लोअरमुळे तो गॅस काय होतोय बाहेर पडतोय. तसंच आउटलेटला काय असणार आहे, आता आउटलेटला तर आपण हीट सप्लाय करत नाहीये, हीट सप्लाय म्हणजे आतमध्ये एंट्रिंगच्या वेळेस करतो, आतमध्ये जाते. मग आउटलेट मधून बाहेर काय जाईल, की त्या सिस्टीमने जे काही वर्क तयार केलेलं आहे ते त्या सिस्टीम मधून बाहेर जाईल. समजतंय? जे काही सिस्टीमने वर्क तयार केलेलं आहे ते वर्क आपल्याला दुसरीकडे कुठे जर वापरायचं असेल तर आउटलेटला सिस्टीमच्या बाहेर काय जाईल, वर्क जाईल. समजतंय? या ठिकाणी पहा एक एरो आहे रेड कलरचे, आणि मध्यभागी एक मोठा एरो आहे, तो आउटलेटला म्हणजे बाहेर जाताना आहे. म्हणजे बाहेर काय जाणार आहे, तर त्या ठिकाणी वर्क, त्या सिस्टीमने जे काही वर्क तयार केलेलं आहे ते सुद्धा काय होईल, त्या सिस्टीमच्या कुठे जाईल, बाहेर जाईल. समजतंय? या ठिकाणी पहा वर्क आहे, त्या सिस्टीमच्या बाहेर काय जात आहे, वर्क जात आहे. दिसतंय या ठिकाणी वर्क. या ठिकाणी सिस्टीमच्या बाहेर काय जात आहे, वर्क. म्हणजे या ठिकाणी सिस्टीमच्या आतमध्ये काय येणाऱ्या टर्म्स आहेत त्या तुम्हाला समजल्या. समजतंय? एवढ्या म्हणजे त्याची जर बेरीज केली तर तुम्हाला काय मिळेल, एनर्जी ऍट इनलेट. इनलेटला कोणत्या कोणत्या आतमध्ये एनर्जी जाणार आहे ते तुम्हाला समजेल. तसंच एनर्जी ऍट आउटलेट, बाहेर कोणत्या कोणत्या एनर्जी जाणार आहेत त्या देखील तुम्हाला या ठिकाणी मी सांगितल्या. समजतंय? बाहेर जाणाऱ्या कोणत्या कोणत्या एनर्जी आहेत त्या देखील तुम्हाला मी या ठिकाणी सांगितल्या. ओके, समजतंय? या ठिकाणी आतमध्ये येणाऱ्या एनर्जी कोणत्या, बाहेर जाणाऱ्या एनर्जी कोणत्या. मग या ठिकाणी पहा, या ठिकाणी म्हणलंय की एनर्जी एंट्रिंग आतमध्ये इज इक्वल टू काय, एनर्जी एंट्रिंग इज इक्वल टू इंटरनल एनर्जी ऍट 1 प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट 1 प्लस कायनेटिक एनर्जी ऍट 1 प्लस फ्लोवर ऍट 1 प्लस हीट सप्लाय ऍट 1. ओके, त्यानंतर एनर्जी लिव्हिंग काय आहे, इंटरनल एनर्जी ऍट आउटलेट 2, पोटेन्शियल एनर्जी ऍट आउटलेट 2, कायनेटिक एनर्जी ऍट आउटलेट 2, फ्लो वर्क ऍट आउटलेट 2. तसंच बाहेर काय जात आहे, वर्क डन काय जाणार आहे, त्या सिस्टीम मधून बाहेर जाणार आहे. हे काय आहे, आउटलेट आहे. इथपर्यंत समजलं तुम्हाला? ओके, आता या ठिकाणी आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे नाही का, स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन. आणि तुम्ही हे लक्षात ठेवा, हे जे इक्वेशन आहे हे कसं
तयार होतं ते मी तुम्हाला शिकवतोय आणि यावरती कधी प्रश्न विचारलेला नाही की स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन हे कसं तयार झालं, पण तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे त्यासाठी तुम्हाला हे मी सांगतो. पण तुम्हाला हे स्टडीसाठी नाही, तुम्हाला फक्त स्टडीसाठी काय आहे, स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन डायरेक्ट लिहायचं आहे, फायनल फॉर्म्युला लिहायचा आहे, तो तुम्हाला 2 मार्क विचारतात. ओके, आता या ठिकाणी पहा, या ठिकाणी मी काय लिहितोय, एनर्जी एंटरिंग दॅट इज इक्वल टू एनर्जी लिव्हिंग. मग ही जी एनर्जी एंटरिंग आहे ती मी काय केलं, इक्वेशन नंबर 1 मध्ये पुटअप केली. समजतंय? तसंच एनर्जी लिव्हिंग मी काय केलं, इक्वेशन नंबर जे आहे सुरुवातीचं पहिलं त्या ठिकाणी मी पुटअप केलं. तर फायनल काय मिळालं तुम्हाला इक्वेशन, पहा या ठिकाणी फायनली तुम्हाला हे इक्वेशन मिळेल. या ठिकाणी पहा फायनल जर इक्वेट केलं तर काय मिळेल, एंटर एनर्जी ॲट 1 प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट 1 प्लस कायनेटिक एनर्जी ॲट 1 प्लस फ्लो वर्क ॲट 1 प्लस हीट सप्लाय दॅट इज इक्वल टू एंटर एनर्जी ॲट आउटलेट प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट आउटलेट प्लस कायनेटिक एनर्जी ॲट आउटलेट प्लस फ्लो वर्क ॲट आउटलेट प्लस वर्क डन. ओके, समजलं तुम्हाला हे? आता आपल्याला स्टेडी फ्लो एनर्जी इक्वेशन तयार करायचं आहे. ओके, आता पहिलं इंटरनल एनर्जी त्यासाठी आपण सिम्बॉल काय घेतो, यू. म्हणजे इंटरनल एनर्जी म्हणजे काय, या सिस्टीमच्या आतमध्ये येताना इंटरनल एनर्जी काय असेल, इनलेटला U1 असेल. समजताय? इंटरनल एनर्जी साठी आपण सिम्बॉल यूज करतो U. U1 हा इंटरनल एनर्जी साठी सिम्बॉल असेल. इंटरनल एनर्जी साठी आपण सिम्बॉल काय यूज करतो, U1. समजताय? U1 हा सिम्बॉल इंटरनल एनर्जी साठी आपण यूज करतो. U1 दॅट इज इक्वल टू इंटरनल एनर्जी. म्हणजे U हा सिम्बॉल इंटरनल एनर्जी साठी आहे, तर U1 म्हणजे काय, इंटरनल एनर्जी ॲट इनलेट. तसंच U2 म्हणजे काय, समजलं? U1 काय आहे, इंटरनल एनर्जी ॲट इनलेट. U2 म्हणजे काय, इंटरनल एनर्जी ॲट आउटलेट. आउटलेट म्हणजे बाहेर जाताना. समजतंय? इंटरनल एनर्जी साठी सिम्बॉल समजलं तुम्हाला? त्यानंतर दुसरं काय आहे, पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी साठी काय यूज करायचं सिम्बॉल, आता पोटेन्शियल एनर्जी साठी फॉर्म्युला आहे mgh. बरोबर का, आपण म्हणतो mg इंटू काय घेतो आपण, h घेतो. बरोबर, mgh हा सिम्बॉल असतो पोटेन्शियल एनर्जी साठी. आता आपण असं कन्सिडर करूया की या सिस्टीम मध्ये जे काही मास फ्लो होणार आहे ते किती आहे, युनिट केजी आहे. युनिट केजी जर आपण युनिट केजी मास जर घेतलं तर या ठिकाणी m काय येईल, या ठिकाणी जर मास जर युनिट केजी घेतला आपण तर m इज इक्वल टू किती येईल, 1 येईल. समजतंय? मग पोटेन्शियल एनर्जी किती येईल, 1 इंटू dh. m इज इक्वल टू जर 1 पुट केला तर पोटेन्शियल एनर्जी काय येईल, फक्त g इंटू h. समजतंय? आता या ठिकाणी h म्हणजे काय, हाईट असते, पण आपण या ठिकाणी h हा सिम्बॉल न घेता हाईट साठी मी कोणता सिम्बॉल घेतो, z सिम्बॉल घेतो. कोणता, z. h फॉर हाईट. आता हाईट हा सिम्बॉल न घेता मी कोणता सिम्बॉल घेतलाय, z. z हा सिम्बॉल काय घेतला, कारण की या ठिकाणी पहा ह्या इक्वेशन मध्ये एन्थॅल्पी पण येणार आहे, तर एन्थॅल्पी साठी सिम्बॉल आहे h आणि हाईट साठी पण h घेतला तर तुम्हाला कळणार नाही की त्यातली हाईट कोणती आणि एन्थॅल्पी कोणती. समजतंय? त्यामुळे या ठिकाणी मी सिम्बॉल वेगवेगळे घेणार आहे. तर मी या ठिकाणी z हा सिम्बॉल घेतला, तर पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय झाला, gz दॅट इज इक्वल टू
पोटेन्शियल एनर्जी. समजतंय? GZ दॅट इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. आता आपल्याला पोटेन्शियल एनर्जी जर इनलेटला घ्यायची आहे, जी म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन 9.81 झालेलं आहे तुम्हाला. हे जी काय असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सलरेशन 9.81. तर या ठिकाणी जी तर कॉन्स्टंट आहे, म्हणजे जी ची व्हॅल्यू इनलेटला आणि आउटलेटला सेम राहील. फक्त या ठिकाणी झेड बदलेल. झेड म्हणजे हाईट, इनलेटची हाईट आणि आउटलेटची हाईट. या ठिकाणी फिगर पहा, त्या फिगर मध्ये दिलेलं आहे की सपोज या ठिकाणी मी एखादा डेटम घेतला आणि त्या डेटम पासून इनलेटची हाईट ती किती असेल, Z1. समजतंय? मग इनलेटची पोटेन्शियल एनर्जी किती येईल, तसंच आउटलेटची हाईट किती आहे, Z2. समजतंय? इनलेटची हाईट आहे Z1, आउटलेटची किती आहे, Z2. मग या ठिकाणी इनलेटला पोटेन्शियल एनर्जी किती असेल, आउटलेटला किती असेल, ती तुम्हाला काढायची आहे. पहा, इनलेटला किती हाईट, Z1. मग इथे काय Z1. समजतंय? ही झाली पोटेन्शियल एनर्जी ऍट इनलेट और ऍट 1. त्यानंतर पोटेन्शियल एनर्जी ऍट आउटलेट तुम्हाला काढायची आहे. तर किती, Z2. आणि ती असेल पोटेन्शियल एनर्जी ऍट आउटलेट. समजतंय? ओके स्टुडंट, मी तुम्हाला एक नवीन लिंक लगेच सेंड करतो ग्रुपवरती. तर तुम्ही त्या लिंकला लगेच जॉईन करा, नाही का. तुम्हाला लगेच 1-2 मिनिटात मी लिंक सेंड करतो. लगेच तुम्ही त्या लिंकला जॉईन करा आणि आपण लगेच नेक्स्ट स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन स्टडी करून घेऊ आपण हे पूर्ण.